आगामी नगरपालिका निवडणुकात अर्ज भरू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अखेर निवडणूक आयोगानं दिलासा दिलाय। ऑनलाईन अर्ज भरण्यात अडचणी येत असल्यानं आता ऑफलाईन अर्ज भरण्याची परवानगी देण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या नगरपालिकांचे अर्ज भरण्याची मुदत उद्या 3 वाजता संपली। सोनवणे आणि सर्वपक्षीय गटनेत्यांनी आज मातोश्रीवर धाव घेतली। यावेळी गरज भासल्यास मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिले। यावेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, सभागृह नेते, स्थायी समितीचे अध्यक्ष हे सगळे उपस्थित होते। सर्व निर्णय लोकशाही प्रक्रियेनुसार झाल्यानं लोकप्रतिनिधींच्या भावनांचा आदर करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले। तर महापौरांनी देखील मुख्यमंत्री कायद्यानुसार निर्णय घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली। मुख्यमंत्री आणि राज्यपालांचीही त्यांनी भेट घेतली। ज्यावेळेला एवढ्या मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी एकवटून एखाद्या विषयावरती मतदान करतात त्यावेळेला त्याचं गांभीर्य हे सर्वांनीच लक्षात घ्यायला पाहिजे। इकडे उगाचच कोणाला तरी आपल्याकडे अधिकार आहे म्हणून त्याची गच्छंती करावी हा हेतू नसून तिथे जो काही सर्वसामान्य जनतेला प्रशासनाकडनं आणि खास करून आयुक्तांकडनं त्रास दिला जातो त्याच्या विरुद्ध ही सगळी एकजूट झालेली आहे। आवश्यकता पडली तर मी तेच मुख्यमंत्र्यांनी हेच सांगेन की लोकप्रतिनिधी हे जनतेचे प्रतिनिधी आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र झालेत याचा अर्थ नक्कीच काहीतरी गोष्ट गंभीर आहे आणि त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या सगळ्यांच्या भावनांचा तुम्ही आदर करा, नाहीतर मग हे कायदेच काढून टाका। आयएस अधिकारी लहुराज माळी दमदाटी प्रकरणाची पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी गंभीर दखल घेतली। लहुराज माळी हे पुणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत। आर्किटेक्ट संदीप महाजन यांनी काल रघुराज माळी यांना दमदाटी करत माळींच्या कार्यालयात गोंधळ घातला। त्यामुळे माळींची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं। या घटनेच्या चौकशीसाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्याची घोषणा बापटांनी केली। चौकशीनंतर दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही बापट यांनी दिली। मीरा रोड इथल्या बोगस कॉल सेंटर प्रकरणातील मुख्य आरोपी सागर ठक्कर उर्फ शॅगी याची 3 कोटींची ऑडी R8 ही गाडी ठाणे पोलिसांनी जप्त केली आहे। महत्त्वाचं म्हणजे शॅगीने ही कार क्रिकेटपटू विराट कोहली याच्याकडून विकत घेतली होती। दिल्लीतून ही गाडी जप्त करण्यात आली। एकीकडे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरच्या अविश्वास प्रस्तावामुळे नवी मुंबई महानगरपालिका गाजत असताना पालिकेची अनधिकृत बांधकामांवरची कारवाई देखील सुरू आहे। डॉक्टर DY पाटील शैक्षणिक संकुलातल्या एका 9 मजली इमारतीचा बांधकाम परवाना पालिकेने रद्द केला। परवान्यात इमारतीला 500 वाहनांचं पार्किंग दाखवण्यात आलं होतं, मात्र वाहनतळ तळमजल्यावर न ठेवता बाजूच्या जमिनीवर दाखवण्यात आला होता। तिथं लॉन बांधण्यात आलंय, तसंच तिथं मोठी झाड आहे, त्यामुळे पार्किंग होऊ शकत नाही। याबाबत 21 ऑक्टोबरला सुनावणी होऊन 2 दिवसांपूर्वी परवाना रद्द करण्याचे आदेश देण्यात आले। त्याबाबत डॉक्टर DY पाटील विद्यापीठाशी संपर्क साधला असता याबाबत कुठलीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही। नाशिक शहरात गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या गुंडगिरीची नवी घटना उजेडात आली आहे। या पदाधिकाऱ्यांनी एका व्यावसायिकाला बेदम मारहाण केली। महत्त्वाचं म्हणजे हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला। नाशिकच्या अशोकस्तंभ परिसरातील संचेती टॉवरच्या व्यापारी संकुलात मानाचा राजा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव काळात जाहिरात फलक ठेवले होते। दिवाळीच्या काळात हे फलक हटवा अशी सूचना व्यावसायिकांनी केली। त्याचा राग येऊन सत्यम खंडाळे आणि त्याच्या साथीदारानं अमित पवार नावाच्या व्यावसायिकाला बेदम मारहाण केली। या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूकडून तक्रार दाखल करण्यात आली। तब्बल 16 वर्षांनंतर अखेर राज्य सहकारी बँकेला दिलासा मिळाला। रिझर्व्ह बँकेने 1996 सालापासून घातलेले निर्बंध अखेर उठवलेत। बँकेच्या नव्या 7 शाखांना परवानगी मिळाली। रिझर्व्ह बँकेने घातलेल्या अटी पूर्ण केल्यानं अखेर हे निर्बंध उठवण्यात आले। औरंगाबादच्या बजाजनगर परिसरातील 5 वर्षांच्या चिमुकल्यानं अचानक या जगातून एक्झिट घेतली। त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। मात्र पोटच्या गोळ्याच्या मृत्यूचं दुःख बाजूला ठेवून डॉक्टर असलेल्या माता पित्यानं त्याचं देहदान करण्याचा निर्णय घेतला। आजारपणामुळे रुद्र प्रदीप देशमुख या चिमुकल्याचा मृत्यू झाला। अशा कठीण प्रसंगी स्वतःला सावरत आईवडिलांनी एक मोठा निर्णय घेतला। रुद्रचं आयुष्य सार्थकी लागावं आणि त्याच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात योगदान देण्याकरता त्यांनी त्याचा देह घाटी रुग्णालयाला दान करण्याचा निश्चय केला। एक आईवडील म्हणून अनेकांना असा निर्णय घेणं अवघड होईल, पण रुद्रच्या आईवडिलांनी या चिमुकल्याचं देहदान करत एक वेगळा आदर्श निर्माण केला। दिवाळीचा प्रारंभ चंद्रपूर जिल्हा परिषदेत अनोख्या पद्धतीने करण्यात आला। निर्धन कुटुंबांची दिवाळी साजरी व्हावी याकरता स्वामी कृपा बहुउद्देशीय संस्था आणि बीड जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी नागरिकांकडून जुने कपडे गोळा करत कपडा बँक सुरू केली। या बँकेत एकत्र करण्यात आलेले कपडे गरजू व्यक्तींना वितरित करण्यात आले। महिनाभर हा उपक्रम राबवणार असल्याचा मानस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला।
जालना जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढवण्याकरता राज्य सरकारकडून बेटी बचाओ बेटी पढाओ योजना राबवली जाते. मात्र त्याबरोबर जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील सावरखेडा मस्ती गावानं माझी लेक माझा सन्मान हा उपक्रम राबवत गावातल्या प्रत्येक घरावर मुलींच्या नावाची पाटी लावून मुलींचा जन्मदर वाढवण्याकरता प्रयत्न सुरू केलेत. गावच्या उपक्रमाचं जिल्हाभरातून कौतुक होतं. नांदेडमध्ये अवघ्या 10 दिवसात 2 वेळा अवयवदानाकरता यशस्वीरित्या ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था करण्यात आली. 19 ऑक्टोबरला सुधीर रावळकर तर काल संतोष मोर यांचं अवयवदान करण्यात आलं. विशेष म्हणजे एकीकडे वडिलांचं अवयवदान करण्याची प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे कन्यारत्न प्राप्त झालं. पिता जाता जाता अनेकांना नवसंजीवनी देऊन गेले. त्यामुळे या कन्येचं नाव संजीवनी असं ठेवण्यात आलं. आदिवासी जनतेचे जनक म्हणून ओळखले जाणारे क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचं अनावरण जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नंदुरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलं. आदिवासी समाजाच्या उद्धाराकरता बिरसा मुंडांनी मोठं काम केलं. क्रांतिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहाला बिरसा मुंडा यांचं नाव देण्याची मागणी ही आदिवासी समाज आणि लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत होती. रायगड नगरपालिका निवडणूक जाहीर झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर आहे. मात्र यावेळी निवडणूक आयोगानं ऑनलाईन अर्ज भरण्यास सांगितल्यानं सर्वत्र उमेदवार एकाच संकटात सापडलेत. ऑनलाईनसाठी लागणारं आयोगाचं सर्व्हर सुस्थितीत चालत नसल्यानं इच्छुक उमेदवार चांगल्याच काळजीत अडकले. त्यामुळे ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची मागणी केली जात होती. अखेर आयोगानं झी24 तासच्या बातमीनंतर आज दुपारी ही मागणी मान्य केली. आता ऑफलाईन अर्जही स्वीकारले जातील. उद्या दुपारी 3 पर्यंत पहिल्या टप्प्यातल्या नगर परिषदांची त्याकरता वेळ आहे. साईबाबांच्या दरबारात जपानहून आलेल्या 45 साई भक्तांनी साईनाथाचा जप करत बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्याचबरोबर जपानमधल्या कोची इथं साई मंदिर स्थापन करण्याच्या साठी जी मूर्ती जाते त्या मूर्तीचं शिर्डीमध्ये पूजन करण्यात आलं. ती मूर्ती पूजा करून जपानकडे रवानाही करण्यात आली. यवतमाळच्या विवेकानंद विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी शहरातल्या वाघाडी नदीला स्वच्छ करण्याचं कार्य हाती घेतलं. नदीमध्ये विसर्जित प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बाहेर काढून त्यावर विघटन प्रक्रिया करण्यात येणार आहे. यवतमाळला निळोणा धरणातून पाणी पुरवठा होतोय. धरण वाघाडी नदीवर बांधलंय. वाघाडी नदी मूर्ती विसर्जनानं प्रदूषित झाली. हे लक्षात घेऊन विवेकानंद विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी नदीतल्या भांगलेल्या मूर्ती बाहेर काढून नदी स्वच्छ करण्याचा उपक्रम सुरू केला. औरंगाबादमध्ये काही ज्येष्ठ नागरिकांनी मेड इन चायना वस्तूंविरोधात आंदोलन सुरू केलं. रस्त्यानं माहिती आहे हे सर्व नागरिक चीन बनावटीच्या वस्तू वापरू नका असा प्रचार करताना दिसून येतात. आपल्या देशाला चीनकडून धोका आहे तर दुसरीकडे देशात मेड इन चायनाच्या वस्तूंची सर्रास विक्री होते. स्वस्त दरात मिळणाऱ्या वस्तूंची देशात अब्जावधी रुपयांची विक्री होते. त्यातून चीनचा आर्थिक फायदा मोठ्या प्रमाणावर होतो. आपल्या आर्थिक फायद्यातून देशविरोधी कारवाया केल्या जातात. त्यामुळे चीनची आर्थिक कोंडी करण्याकरता मेड इन चायनाच्या वस्तू न वापरण्याचं आवाहन नागरिकांकडून करण्यात येतं. भिवंडीचा माणकोली नाका हा कार चालकांकरता डोकेदुखी ठरतोय. खुद्द ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील तिथल्या ट्रॅफिकचा फटका बसला. जिल्हाधिकारी कल्याणकर माणकोली इथल्या गोडाऊनच्या वेळेच्या मर्यादेची नोटीस देण्याकरता निघाले होते. मात्र या प्रवासात ते स्वतः वाहतूक कोंडीत अडकले. अखेर वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांचा ताफा नियम पायदळी तुडवत रॉंग साईडने निघाला. जिल्हाधिकारी स्वतःच वाहतुकीचे नियम तोडत असल्यानं ते फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले. पण या सगळ्याचा सर्वसामान्य जनतेला किती मोठ्या प्रमाणावर त्रास होतो याचा अनुभव मंत्र्यांनी घेतला. आता जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. आता तरी इथल्या ट्रॅफिकवरती उपाय निघेल अशी आशा अगदी थेट नाशिकपर्यंतच्या वाहन चालकांना. शिर्डी साईबाबा संस्थांना आलेलं दान मोजताना चोरी करणाऱ्याला अहमदनगर जिल्ह्यातल्या राहता न्यायालयानं 3 वर्षांची शिक्षा सुनावली. दिनकर डोके असं शिर्डी संस्थांच्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. 8 जुलै 2014ची घटना आहे. त्या दिवशी दिनेश डेखोलेनं 4 ग्रॅम सोनं आणि 36 ग्रॅम चांदीची चोरी केली होती. संस्थांच्या सुरक्षा विभागाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी डोकेला मुद्देमालासह पोलिसांच्या हवाले केलं होतं. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर उरसोली टोल नाक्याजवळ पहाटे 5:30च्या सुमाराला टेम्पो आणि कंटेनरचा अपघात झाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं तो समोरच्या ट्रेलरवर आदळला. या अपघातानंतर मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडे येणारी वाहतूक काही काळाकरता पूर्णपणे ठप्प झाली होती. महामार्गावर जवळपास 5 किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आता मात्र दोन्ही अपघातग्रस्त गाड्या बाजूला काढण्यात आल्या. या मार्गावरची वाहतूक सुरळीत झाली.
दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. सर्वांनी एकत्र येत कुटुंबासोबत दिवाळी साजरी करायची. मात्र काहींच्या आयुष्यात हे पाहायला मिळत नाही. अशा अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याकरता नागपूरमधल्या अनाथालयात दिवाळी साजरी करण्यात आली. नागपूरच्या लकडगंज परिसरातल्या अनाथ विद्यार्थी वसतिगृहातील 60 अनाथ विद्यार्थ्यांना कर्तव्यम बहुउद्देशीय संस्थेद्वारे नवीन कपडे, दिवाळीचा पूर्ण फराळ आणि पुस्तकांचं वाटप करण्यात आलं. आपलं म्हणावं असं कुटुंब नसलेल्या अनाथांना देखील दिवाळीचा आनंद लुटता यावा या हेतूनं गेल्या 4 वर्षांपासून कर्तव्यम हा उपक्रम इथले युवक राबवतात. ज्यांना दिवाळी कधीच पाहता येत नाही अशा अंध व्यक्तींना निदान दिवाळी अनुभवता यावी म्हणून पिंपरी चिंचवड शिवसेनेतर्फे अशा अंध व्यक्तींकरता दिवाळीचं आयोजन करण्यात आलं. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेतर्फे महिलांना साडी, पुरुषांना मिठाई आणि फराळाचं वाटप करण्यात आलं. या निमित्तानं सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद बहरून आला. चेंबूरच्या चिल्ड्रन अँड सोसायटीच्या मतिमंद बालगृहात चेंबूर चिल्ड्रन होम बालकल्याण नगरीत 800 मुलं राहतात. ही मुलं दिवाळी साजरी करतात ती अगदी आनंदात. या मुलांचे पालक कोण आहेत अनेकांना माहिती नाही. गतिमंद असूनही दिवाळीत शिक्षकांच्या मदतीनं ते अनेक वस्तू बनवतात. यात पणत्या, कंदील, उटणं, ग्रीटिंग कार्ड अशा विविध उपयोगी वस्तू ही मुलं बनवतात. या वस्तू बाजारात विक्री करता पाठवल्या जातात. राज्यभरामध्ये दिवाळीचा उत्साह सुरू असतानाच ठाण्यात मात्र मनोरुग्णांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने दिवाळीचा उत्साह साजरा केला. ठाण्यातल्या मनोरुग्णालयातल्या रुग्णांनी रांगोळीच्या माध्यमातून स्त्रीभ्रूण हत्या थांबवण्याबरोबरच जनजागृती करण्याचा संदेश रांगोळीच्या माध्यमातून दिला. ठाण्याच्या मनोरुग्णालयात 1600हून अधिक मनोरुग्ण आहेत. त्या सगळ्यांनी यात सहभाग घेतला. विशेष म्हणजे रुग्णालयात काही स्वयंसेवी संस्थांकडून फराळाचं वाटप करण्यात येत आहे. नाशिक शहरामध्ये दिवाळीत खरेदीदारांकडून सर्वाधिक पसंती मॉल्सऐवजी जुने आणि पारंपरिक बाजारपेठेला मिळाली. शहरामधल्या MG रोडवरची गर्दी याचाच अनुभव देताना दिसते. आधीच महागाई आणि त्यात मॉलची खरेदी सर्वसामान्यांना परवडणारी नसल्यानं नाशिककर फेरीवाले आणि कापड दुकानं यांना प्राधान्य देताना दिसले. रस्त्यावरचा स्वस्तात मिळणारा माल तसंच भारतीय उत्पादनं खरेदी करण्याकरता नाशिककरांचा कल दिसून आला. दिवाळी आली की वाचनप्रेमींना उत्सुकता असते ती दिवाळी अंकांची. सोशल मीडियाचा अतिरेक होत असताना पारंपरिक दिवाळी अंकांकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा गेल्या काही वर्षांमध्ये केली जात होती. पण यावर्षीचं चित्र काहीसं वेगळं. यंदा दिवाळी अंकांच्या विक्रीत मोठी वाढ झाली. विविध प्रकाशनांचे वेगवेगळे विषय असलेले दिवाळी अंक घेण्याकरता दुकानात मोठी गर्दी पाहताना मिळाली. तंत्रज्ञानाच्या युगात वाचक पुन्हा एकदा दिवाळी अंकांच्या खरेदीकडे वळाल्यानं पुस्तक विक्रेतेही चांगलेच खुश दिसले. दिवाळीनिमित्त नागपूरमध्ये फटाके, आकाशकंदील त्याचबरोबर मिठाईच्या खरेदी करता बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळते. दुसरीकडे धनत्रयोदशीला सोनं खरेदीसाठी सोनारांकडे नागरिकांनी गर्दी केली. सोनं चांदीच्या किमतीला न जुमानता नागपूरकर सराफा बाजाराची वाट धरताना दिसतात. सोनं चांदीचे व्यापारी देखील सोनं खरेदी करता झालेल्या गर्दीनं आनंदी झाले. दिवाळी सण मोठा नाही, आनंदाला तोटा असं म्हटलं जातं. त्यामुळे दिवाळीचा आनंद साजरा करण्याकरता धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत मुंबईत वाहन खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते. मुंबईमधील अनेक दुचाकी आणि चारचाकी शोरूमच्या बाहेर वाहन खरेदीसाठी झुंबड उडालेली पाहायला मिळाली. दिवाळीनिमित्त अनेक शोरूम्स मार्फत विविध प्रकारच्या ऑफर देण्यात आल्या. त्यामुळे आपल्या नातेवाईकांना दिवाळीची भेट देण्याकरता शहरातील शोरूममधून मोठ्या प्रमाणात वाहनांची विक्री होते. शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री दिवाळी साजरी केली. यात मोठ्या प्रमाणावर शिवभक्तांनी हजेरी लावली. किल्ले रायगडावरती किती प्रमाणात शिवराज्याभिषेक साजरी करणाऱ्या समितीनं गेल्या वर्षापासून दिवाळी रायगडावर साजरी करण्याची संकल्पना राबवली. या निमित्तानं 344 मशाली प्रज्वलित करून शिवप्रतिमेची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. दिवाळीच्या निमित्तानं शिर्डीतील साई मंदिर आणि परिसर दिव्यांनी लखलखून गेलाय. साई मंदिराजवळच्या नंदादीपासमोर पेटवण्यात आलेल्या हजारो दिव्यांनी अवघा आसमंत उजळून निघालेला दिसला. शिर्डीत दीपावलीचं आगळंवेगळं महत्त्व आहे. या दिवसात साई मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीनं दिवाळी साजरी केली जाते. द्वादशीपासूनच या दीपोत्सवाला सुरुवात होते. साईंच्या नंदादीपासमोर अखंड ज्योत तेवत असते. त्यासमोर भाविक दररोज दिवे लावतात. दिवाळीचा प्रकाश आणखीनच श्रद्धेनं उजळून निघतो. भारत देश उत्साहात दिवाळी साजरी करत असताना सीमेपलीकडून पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात BSFचा एक जवान शहीद झालाय. तुंगधरमधल्या घुसखोरीचा डाव हाणून पाडताना झालेल्या चकमकीत BSFचे जवान जितेंद्र सिंग हे शहीद झालेत. सलग दुसऱ्या दिवशी जम्मू, राजौरी, कठुआ, सांबा, पूंछ या भागात पाकिस्तानकडून जबरदस्त
गोळीबार केला गेला. 2 दिवसात पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारामध्ये बीएसएफचे 2 जवान शहीद झाले. दरम्यान पाकिस्तानी गोळीबाराला तोडीस तोड उत्तर देताना बीएसएफनं आरेसपुरात एका पाकिस्तानी जवानाला ठार मारलं. देशभरामध्ये दिवाळीचा उत्साह आहे, मात्र देशाच्या सीमावर्ती भागातली परिस्थिती काहीशी वेगळी आहे. पाकिस्तानकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. गुरुवारी रात्रीपासून पाकिस्तानकडून सीमारेषेवर उखळी तोफांचा माराही सुरू झाला. या हल्ल्यात कठुआ, सांबा, अखनूर, राजौरी या सेक्टरमध्ये मोठं नुकसान झालंय. या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाले, तर सीमेवरच्या नागरिकांना ऐन दिवाळीत आपलं घरदार सोडून स्थलांतरित होण्याची वेळ आली. श्रीनगरमध्ये सीमा सुरक्षा दल म्हणजेच बीएसएफनं दिवाळी निमित्तानं दिवाळी मिलन कार्यक्रमाचं आयोजन केले. नागरिक आणि सुरक्षा दल यांच्यातला संवाद वाढावा हा या दिवाळी मिलन कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. या कार्यक्रमात विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या. नागरिकांचा या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून बीएसएफचं कौतुक केलं. चीन आणि पाकिस्तानी सैन्यानं पाबबीमध्ये संयुक्त सराव करून दहशतवादाविरोधात लढणं हा या सरावापाठीमागचा उद्देश असल्याचं सांगितलं. या 2 देशांमधला हा 6वा संयुक्त सैन्य सराव आहे. यात 120 कमांडोंचा सहभाग आहे. चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीनं राष्ट्रपती शी जिनपिंग यांना कोर लीडरचा दर्जा दिला. त्यामुळे आता ते पार्टी संस्थापक माओ त्से तुंग यांच्या रांगेत आले. मात्र पार्टीनं सामूहिक नेतृत्वानं पुढे जाण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांना माओ त्से तुंग यांच्याप्रमाणे अधिकार मिळालेले नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.